श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आले. यावेळी राज्यातल्या विविध प्रकल्पांचं आणि उपक्रमांचं लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आजच्या या भेटीचं महत्त्व काय आहे आणि आजच्या या भेटीत मोदी यांनी कोणकोणते महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि योजना सुरू केल्या, तसंच यामुळे राज्याच्या विकासाला कसा हातभार लागणार आहे, याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, आज सकाळी 11:15 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आगमन झालं. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथल्या जगदंबा माता मंदिरात त्यांनी देवीचं दर्शन घेतलं आणि वाशिम इथल्या संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवर त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सकाळी 11:30 वाजता बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन देखील मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर दुपारी 12 वाजता प्रधानमंत्र्यांनी 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ केला. यावेळी 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता प्रधानमंत्र्यांच्या हस्ते थेट जमा करण्यात आला. यावेळी प्रचंड मोठ्या संख्येनं कार्यक्रमाला आलेल्या जनसमुदायाशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला. नदी जोड प्रकल्प, शेतकरी वीज बिल माफी, आर्थिक मदत आणि विकसित महाराष्ट्र विकसित भारत याविषयी त्यांनी आपले विचार व्यक्त केले. एकनाथ जी शिंदे की सरकार ने किसानों का बिजली बिल भी जीरो कर दिया है. आमच्या शेतकऱ्यांना विजेचे बिल मिळत आहेत, त्यावर शून्य लिहिलेले आहे ना. नवरात्रि के इस पवित्र समय में मुझे अभी पीएम किसान सम्मान निधि की 18वीं किस्त जारी करने का अवसर मिला है. देश के 9.5 करोड़ किसानों के खातों में आज 20,000 करोड़ रुपए ट्रांसफर किए गए हैं. महाराष्ट्र की डबल इंजन की सरकार तो यहाँ के किसानों को डबल फायदा पहुंचा रही है. नमो शेतकारी महासम्मान योजना के तहत महाराष्ट्र के 90 लाख से ज्यादा किसानों को करीब 1900 करोड़ रुपए दिए गए हैं. आज कृषि, पशुपालन और किसान उत्पाद संघ एफपीओ से जुड़े सैकड़ों करोड़ रुपए के प्रोजेक्ट भी जनता को समर्पित किए गए हैं. पोहरा देवी के आशीर्वाद से मुझे अभी लाड़की बहन योजना की लाभार्थियों को मदद देने का भी सौभाग्य मिला है. ये योजना नारी शक्ति का सामर्थ्य बढ़ा रही है. मैं महाराष्ट्र के भाई बहनों को, देश के सभी किसान भाई बहनों को हार्दिक बधाई देता हूं. साथियों, आज यहां आने से पहले मुझे पोहरा देवी में बंजारा विरासत संग्रहालय के लोकार्पण का भी सौभाग्य मिला है. देश की महान बंजारा संस्कृति, इतनी बड़ी विरासत, इतनी प्राचीन परंपरा, ये म्यूजियम देश की नई पीढ़ियों को इनसे परिचित कराएगा. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आजच्या या महाराष्ट्र दौऱ्याचा आढावा आणि या दौऱ्याचं राज्याच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व याविषयी राष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांनी अधिक माहिती दिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि ते आलेले असताना त्यांनी वाशिम, ठाणे या दोन्ही ठिकाणी भेटी देण्याचा त्यांचा कार्यक्रम झाला. त्यापैकी वाशिम येथे त्यांनी 56,000 कोटी रुपयाच्या जवळजवळ योजना जाहीर केल्या. त्यातली 23,300 कोटी रुपयाची कृषी आणि पशुपालन या क्षेत्रांच्या करता सरकारी गुंतवणूक आणि तऱ्हेतऱ्हेची प्रागतिक आणि तिथे रिसर्च आणि त्यांच्या भल्याकरता योजना जाहीर केल्या. आणि त्याच्याशिवाय किसान सन्मान निधी ही जी मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, त्यामध्ये 20,000 कोटी रुपये खर्च
सरकार करणार आहे त्याचा 18वा हप्ता 20,000 कोटी रुपयाचा 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या घरात डायरेक्ट पैसे जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचं त्यामध्ये आयुष्य खूपच जास्ती सुखकर होतं. तर हे सुद्धा वाशिमच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी केलं. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे वाशिमला बंजारा विरासत संग्रहालय हे एक नवीन संग्रहालय म्हणजे म्युझियम, कारण त्या भागामध्ये वाशिम आणि जवळपासच्या भागामध्ये भरपूर प्रमाणावरती भटके विमुक्त आदिवासी राहतात आणि भटके विमुक्त आदिवासींची सगळ्यात जास्ती संख्या ही भारत देशात आहे. त्यांची स्वतःची आपली संस्कृती असते, त्यांचे वेगळे वेगळे रीतिरिवाज, त्यांच्या राहण्याच्या पद्धती, तर या सगळ्याचं जतन आणि वर्धन व्हावं त्यासाठी हे संग्रहालय स्थापन होत आहे. माझी खात्री आहे की हे संग्रहालय अनेक लोकांना पाहिल्यानंतर खूपच आवडणार आहे. त्यामुळे वाशिमला टुरिस्ट म्हणजे पर्यटकांचा सुद्धा ओघ पुढे सुरू होईल आणि वाशिमच्या जनतेचा त्यातनं अधिकाधिक फायदा होईल. त्यानंतर पंतप्रधान ठाणे येथे आले. ठाण्याला त्यांनी फार महत्त्वाकांक्षी गतिशील ठाणे या योजनेचा शुभारंभ केला. खेडेगावं, शेती ही जशी राष्ट्राला महत्त्वाची असतात तशी शहरं सुद्धा राष्ट्राच्या प्रगतीची गमक असतात. मुंबई आणि ठाणे तर आपल्याला माहीतच आहे अतिशय महत्त्वाची शहरं आहेत. तर या शहरांमध्ये लोकांना जे आपण प्रवास करतो त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या, त्यांचा प्रवास सुरक्षित, जलद आणि आरामदायी व्हावा यासाठी ज्या विविध योजना सुरू होतात त्याच्यातली ठाण्याची गतिशील ठाणे म्हणजे ठाण्याला मेट्रो सर्व्हिस देण्याची योजना, तिचा शुभारंभ पंतप्रधानांनी केला, भूमिपूजन केलं. लवकरच ती योजना कार्यान्वित होईल. त्याच्याचप्रमाणे ठाण्याभोवती रिंग रोड ठाणे ही देखील योजना करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केलेला आहे. आणि नंतर ते मेट्रो 3 फेज 1 ही जी मुंबईची महत्त्वाकांक्षी योजना आहे म्हणजे आरे कॉलनी ते BKC पर्यंत मेट्रो जी तयार झालेली आहे त्याचं देखील उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. आणि ते फार महत्त्वाचं आहे कारण त्या मेट्रोमुळे असंख्य मुंबईकरांचा रोजचा जो प्रवास असतो आणि जो लोकलला लटकून डोंबकळत लोक जातात तो प्रवास अधिकाधिक सुखकर आणि अधिकाधिक सुरक्षित आणि जलद होईल. हा अनुभव मुंबईकरांना आलेलाच आहे. दुर्दैवाने ही योजना जी 2.5 वर्ष आधीच सुरू झाली असती ती मध्ये जे मवी सरकार आलं त्यांनी संपूर्ण स्थगिती दिल्यामुळे ही योजना बंदच पडलेली होती. त्यामुळे या योजनेला सुरू व्हायला उशीर झाला. तेवढे मुंबईकरांच्या कष्टामध्ये भर पडली आणि ती भर पडलेली असताना सुद्धा नवीन सरकार जेव्हा आत्ताचं आलं त्या सरकारने म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयुक्त विद्यमाने या योजनेला पुन्हा गती देण्यात आली आणि आता आपण पाहतोय की त्याचा फेज 1 आज पंतप्रधान उद्घाटन करतायत. तसंच फेज 2 सुद्धा लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे आरे कॉलनीपासून BKC पर्यंत आता मेट्रोनी येता येईल. त्याच्या पुढच्या भागामध्ये BKC पासून कुलाब्यापर्यंत मेट्रोनी जाता येईल. आता तरी मुंबईकरांना अधिक सुरक्षित, अधिक वेगवान आणि अधिक आरामदायी प्रवास करायला मिळेल याची खात्रीच आपण बघू शकतो. तसंच नैना रिजन म्हणजे नवीन विमानतळ जो झालेला आहे त्या विमानतळाच्या आजूबाजूच्या प्रदेशाचं सुद्धा प्रगती व्हायला पाहिजे म्हणून तिथे देखील विविध योजना जाहीर होत आहेत आणि या योजनांकरता केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोन्ही समर्पित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या 2 उपमुख्यमंत्री या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राची प्रगती अधिकाधिक पुढे घोडदौडीसारखी पुढे चाललेली आहे. आणि आपण बघतोच आहोत की थेट परकीय गुंतवणूक म्हणजे FDI मध्ये देशातल्या सगळ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 वरती पोहोचलेला आहे. तेव्हा या सगळ्या योजनांना शुभ यश चिंतन करून आपण पंतप्रधानांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करूया. श्रोतेहो, शहरी भागातील गतिशीलता वाढावी या उद्देशानं मुंबई आणि ठाणे इथल्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळापूर्वी करण्यात आलं. BKC ते आरे JVLR दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो लाईन 3च्या पहिल्या टप्प्यातल्या मेट्रो रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मोदी यांनी या मार्गावरच्या BKC आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान प्रत्यक्ष प्रवास देखील केला. नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र नयना या प्रकल्पाची पायाभरणी देखील मोदी यांनी आज केली. मुंबईतल्या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, अब ठाणे में महाराष्ट्र के आधुनिक विकास के कई बड़े कीर्तिमान गढ़े जा रहे हैं. मुंबई MMR और महाराष्ट्र के विकास की ये सुपर फास्ट स्पीड आज का दिन महाराष्ट्र के उज्जवल भविष्य की झलक दे रहा है. आज महायुति सरकार ने मुंबई MMR में 30,000 करोड़ रुपए से ज्यादा के प्रोजेक्ट शुरू किए हैं. आज 12,000 करोड़ रुपए से ज्यादा की ठाणे इंटीग्रल रिंग मेट्रो का भी शिलान्यास हुआ है. नवी मुंबई एयरपोर्ट
इन्फ्लुएंस एरिया यानी नैना प्रोजेक्ट, छेड़ा नगर से आनंद नगर तक एलिवेटेड ईस्टर्न फ्रीवे, ठाणे म्युनिसिपल कॉरपोरेशन का नया मुख्यालय, ऐसे कई बड़े विकास कार्यों का भी आज शिलान्यास हुआ है। ये विकास कार्य मुंबई और ठाणे को आधुनिक पहचान देंगे। साथियों, आज ही आरए से बीकेसी मुंबई की एक्वा लाइन मेट्रो का शुभारंभ भी हो रहा है। इस लाइन का मुंबई के लोग काफी समय से इंतजार कर रहे थे। मैं आज जापान सरकार का भी आभार व्यक्त करना चाहता हूं। जापान ने जापानीज इंटरनेशनल कोऑपरेशन एजेंसी के जरिए इस प्रोजेक्ट में बहुत सहयोग दिया है। इसलिए ये मेट्रो एक तरह से भारत जापान मित्रता की भी प्रतीक है। मैं इन सभी विकास कार्यों के लिए ठाणे मुंबई के सभी लोगों को, महाराष्ट्र के सभी लोगों को बधाई देता हूं। साथियों, आज हर देशवासी का एक ही लक्ष्य है, विकसित भारत। इसलिए हमारी सरकार का हर निर्णय, हर संकल्प, हर सपना विकसित भारत के लिए समर्पित है। इस लक्ष्य की प्राप्ति के लिए हमें मुंबई, ठाणे जैसे शहरों को फ्यूचर रेडी बनाना है। श्रोते हो, मुंबई ठाणे यांसारख्या शहरांच्या विकासाप्रमाणेच वाशिमसारख्या जिल्ह्याचा विकास देखील देशासाठी तितकाच गरजेचा आणि महत्त्वाचा असल्याचं आजच्या प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे अधोरेखित झालंय। त्यामुळे राज्याचा विकास आणि ओघानंच देशाचा विकास हा विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या दिशेनं सुरू असलेली मोठी घौडदौडच आहे असंच म्हणावं लागेल। श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता। यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल। श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती राजेश शेजवळे, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन तुषार पवार।